आज आपण हायकोर्ट परीक्षेसाठी फॉरेन वर्ड्सला घेणार आहोत. फॉरेन वर्ड्स कोणकोणती आहेत, त्यांना आपण क्लिअरली समजून घेणार आणि त्यावर काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना देखील आपण सोडवणार आहोत. तर चला सुरुवात करूया फॉरेन वर्ड्सला. फॉरेन वर्ड्सला. ही न्यू द आन्सर ब्लँक हा प्रश्न आहे. प्रश्नाच्या आधी आपण काही महत्त्वपूर्ण फॉरेन वर्ड्सला समजून घेऊया. बघा मित्रांनो, आपल्या सर्वांचं शिक्षण झालेलं आहे. आपण शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण आपण कुठे घेतलेलं आहे? तर शिक्षण आपण घेतलेलं आहे स्कूलमध्ये. शिक्षण आपण आपलं घेतलेलं आहे कॉलेजेसमध्ये. शिक्षण घेण्यासाठी आपण आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये पण गेलो होतो. सो ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेऊ शकलो, ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेऊ शकलो, जे शिक्षण स्थळ आहे, ज्या ठिकाणी आपल्याला एज्युकेट होण्याचं वेळ मिळाली किंवा ज्या ठिकाणी आपण एज्युकेट होऊ शकलो, अशा संपूर्ण ठिकाणाला आपण काय म्हणत असतो? अल्मा मॅटर असं म्हणत असतो. सो हा शब्द महत्त्वाचा आहे. अल्मा मॅटर हा एक फॉरेन वर्ड आहे आणि याचा अर्थ होतो स्कूल किंवा कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी. जनरली याचा मीनिंग असा घेतला जातो, की असं ठिकाण ज्या ठिकाणी आपलं शिक्षण पूर्ण झालं. मग ते स्कूल असेल, कॉलेज असेल, युनिव्हर्सिटी असेल, कोचिंग क्लास असेल, एनिथिंग काहीही असू शकतं. ज्या ठिकाणी आपण आपलं शिक्षण पूर्ण केलं, त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो अल्मा मॅटर. हा महत्त्वपूर्ण शब्द आहे. भरपूर परीक्षांमध्ये विचारून झालेला आहे. त्यामुळे पुढे सर्वांनी हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आता बघा मित्रांनो, पुढचा शब्द. काही लोक हे टेम्पररी काम करतात. जसं की तुम्ही शाळा वगैरे पाहिलेली असेल, तर शाळेमध्ये काही लोक टेम्पररी टीचर्स असतात तिच्या. हे टेम्पररी टीचर्स जे आहेत त्यांना ॲड टीचर्स असं म्हटलं जातं. काही कंपनी असतात, त्या कंपन्यांमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं असेल, तर तिथे एम्प्लॉयी जे असतात ते टेम्पररी असतात. या सर्व टेम्पररी एम्प्लॉईजला किंवा टेम्पररी टीचर्सला टेम्पररी या शब्दासाठी आपण फॉरेन वर्ड यूज करतो ॲड म्हणून. ॲड हा शब्द सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ॲड म्हणजे काय? तात्पुरता. ॲड हा शब्द फॉरेन वर्ड आहे. ॲड हॉकचा अर्थ होतो टेम्पररी किंवा तात्पुरता. म्हणून 2 शब्द लक्षात ठेवा. अल्मा मॅटर ज्या ठिकाणी आपण आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि दुसरा शब्द आहे ॲड ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? ज्याला आपण म्हणतो तात्पुरतं. त्यानंतर पुढचा शब्द बघा मित्रांनो, पुढचा शब्द आपण घेणार आहोत प्रायर आहे. प्रायर हा शब्द लिहायचा, प्रायर आणि त्याला आय जोडायचा आणि याचा अर्थ होतो ऑलरेडी नोन. याचा अर्थ होतो ऑलरेडी नोन. काही गोष्टी अशा असतात, की ज्या आधीच आपल्याला माहिती असतात. आधीच जे काही माहिती असतं त्याला आपण प्रायर आहे म्हणतो. आधीच माहिती असलेले, जे आपल्याला आधीच माहिती आहे. आधीच माहिती आहे, ज्याची माहिती आपल्याला पूर्वीच झालेली आहे. अशा सर्व गोष्टींना किंवा अशा सगळ्यांसाठी आपण कोणता शब्द यूज करतो? प्रायर आय यूज करतो. प्रायर लिहा आणि त्याच्यापुढे फक्त आय जोडा. प्रायर आय किंवा प्रायरी म्हणू शकता तुम्ही. प्रोनन्सिएशन मॅटर करत नाही, स्पेलिंग मॅटर करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा अर्थ आणि तो पण इंग्लिश अर्थ, कारण तो इंग्लिशमधूनच आपल्याला आपल्या ऑप्शनमध्ये दिला जातो. सो प्रायर आहे म्हणजे काय? जी गोष्ट ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, ज्याची आधीच आपल्याला माहिती झालेली आहे, इन्फॉर्म झालेला आहे. त्यानंतर बघा पोस्टेरियर. अशाच शब्दासारखा बघा एक शब्द आहे पोस्टेरियर लिहायचं. पोस्टेरियर लिहायचं आणि याला आय जोडायचा. हे झालं पोस्टेरियर आय. हे काय झालं? पोस्टेरियर आय आणि पोस्टेरियर आयचा अर्थ होतो अनुभवानंतर. आफ्टर एक्सपिरियन्स. अनुभवानंतर. अनुभवानंतर ज्याला आपण म्हणतो आफ्टर एक्सपिरियन्स. की एक्सपिरियन्स आल्यानंतर आपण काय होतो? शहाणे होतो. एक्सपिरियन्स आल्यानंतर आपण काय होतो? शहाणे होतो. म्हणून हा जो एक्सपिरियन्स आल्यानंतरसाठी जो शब्द आहे, तो शब्द कोणता आहे? पोस्टेरियर आय किंवा याला पोस्टेरियरी पण म्हणू शकतात. पण पोस्टेरियर आय चांगलं प्रोनन्सिएशन आहे. तो प्रायर आय म्हणजे काय? जे आपल्याला आधीच माहिती आहे. पोस्टेरियर आय म्हणजे काय? अनुभव आल्यानंतर पोस्टेरियर आय. त्यानंतर आणखी एक शब्द लक्षात ठेवा, इन टोटो. इन टोटो किंवा इन टोटो म्हणा. याचा अर्थ होतो कंप्लीटली म्हणजे पूर्णतः. इन टोटो म्हणजे काय? कंप्लीटली म्हणजे पूर्णतः किंवा ज्याला आपण होली असं म्हणत असतो. ओके. होली म्हणा, कंप्लीटली म्हणा, थरोली म्हणा. इन टोटो. आय-एन-इन आणि टी-ओ-टी-ओ. टोटो किंवा टू-टू म्हणा. इन टू-टू, इन टोटो एकच आहे. परंतु याचा अर्थ आपल्या लक्षात असला पाहिजे. कंप्लीटली याचा अर्थ होतो पूर्णतः. याचा अर्थ काय होतो? पूर्णतः कंप्लीटली होतो. परंतु कंप्लीटली आपण आधी यूज करतो. शब्दाच्या आधी आपण कंप्लीटली यूज करतो. ओके. आणि टोटो जो शब्द आहे तो सगळ्यात शेवटी यूज केला जातो. ओके. चलो. आता हे पुढे तुम्हाला ग्रामरमध्ये आपल्याला आपण सांगितलेलंच आहे. आता बघा हा प्रश्न आहे. ही न्यू द आन्सर ब्लँक. त्याला उत्तर माहिती होतं. त्याला उत्तर माहिती होतं आणि एक फॉरेन वर्ड यूज करायचा आहे. मग त्याला उत्तर आधीच माहिती होतं. त्याला उत्तर ऑलरेडी माहिती होतं. या अर्थाने आपल्याला एक शब्द या ठिकाणी यूज करायचा आहे, की त्याला आधीच उत्तर माहिती होतं. मग जी गोष्ट आपल्याला आधीच माहिती आहे, त्याला आपण काय म्हणतो? प्रायर म्हणतो. प्रायर म्हणजे काय? आधीच. आणि प्रायोराय हा एक फॉरेन वर्ड आहे. याचा अर्थ आहे आधीच माहिती असलेले, आधीच ज्ञात असलेलं. सो बघा पोस्टेरियर आहे म्हणजे अनुभवानंतर, तर हे होणार नाही. प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्याला आधीच माहिती होतं, प्रायर आहे. ॲड म्हणजे तात्पुरतं उत्तर माहिती होतं. डी फॅक्टो म्हणजे वास्तविक उत्तर माहिती होतं असं म्हणता येणार नाही. ऑप्शन बी या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल. अँड एक्सप्लेन्ड इट आणि त्याने ते काय केलेलं आहे? पूर्णतः एक्सप्लेन केलेलं आहे. मग पूर्णतः कंप्लीटलीसाठी आपण कोणत्या शब्दाचा वापर करतो मित्रांनो? तर इन टोटो किंवा इन टोटो. आणि या ठिकाणी आपला कोणता शब्द येणार आहे? तर प्रायर आय येणार आहे. या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे? प्रायर आय किंवा प्रायरी असं तुम्ही म्हणू शकता. ऑलराईट.
सो पहिला प्रश्न तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल, समजला असेल. प्रश्न ठीक आहे, परंतु प्रश्नाच्या माध्यमातनं आपल्याला काही शब्द जे आहेत ते लक्षात राहतात मित्रांनो. प्रश्नाच्या माध्यमातनं काही शब्द आपल्याला शिकता येतात, ही फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे शब्द तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो. कायमचे हे शब्द तुमच्या व्यवस्थित तुम्हाला लक्षात राहतील. जर तुम्ही सेंटेन्सेस थ्रू, क्वेशन्स थ्रू जर यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलात तर. ओके, आता इथे आहे एक शब्द डी फॅक्टो, दुसरा शब्द आहे व्हाईस वर्सा, तिसरा आहे पर कॅपिटा, ॲड हॉक आपला झालेला आहे इन कॅमेरा. आता या शब्दांना आपण डिस्कस करूया एक-एक. आता बघा मित्रांनो डी फॅक्टो. डी फॅक्टो म्हणजे काय? तर डी फॅक्टो या शब्दामध्ये आपल्याला फॅक्ट हा शब्द दिसतोय आणि फॅक्ट या शब्दाचा अर्थ काय होतो? वास्तविक. फॅक्ट या शब्दाचा अर्थ काय होतो? वास्तविक. ज्यांच्याकडे वास्तविक पॉवर आहे त्यांना आपण काय म्हणतो? डी फॅक्टो. आणि दुसरा शब्द आहे डी ज्युअर. ज्युअर किंवा ज्युरी या संबंधी जे शब्द आहेत ते काय होतात? न्यायासाठी यूज होतात. आणि म्हणून या ठिकाणी ज्युअर जो आहे याचा अर्थ होणार लॉनुसार, याचा अर्थ होणार कायद्यानुसार. याचा अर्थ लॉनुसार म्हणा किंवा तुम्ही कायद्यानुसार म्हणा. याचा अर्थ तुम्ही काय घेणार? लॉनुसार किंवा कायद्यानुसार. कायद्यानुसार. ओके. बघा हा फरक आहे. डी ज्युअर आणि डी फॅक्टो. डी ज्युअर म्हणजे काय? जे काही कायद्यानुसार असेल त्याला आपण डी ज्युअर असं म्हणतो. डी फॅक्टो म्हणजे काय? जे वास्तविक असेल, जे रिअल असेल, जे खरं असेल त्याला. सो आपण बऱ्याचदा असं पाहतो की रूल्स वेगळे असतात, परंतु सत्ता, वास्तविक सत्ता दुसऱ्या व्यक्तीकडे असते. नावाला एखादा व्यक्ती काहीतरी असेल, परंतु त्याला मिळालेले हक्क आणि अधिकारांचा वापर दुसराच व्यक्ती करतोय. अशा परिस्थितीत आपण डी ज्युअर आणि डी फॅक्टो यांची विभागणी करत असतो. म्हणून डी ज्युअर म्हणजे कायद्यानुसार ज्याला हक्क, अधिकार मिळालेले आहेत तो व्यक्ती. आणि डे फॅक्टो म्हणजे काय? जरी त्याला कायद्यानुसार हक्क आणि अधिकार मिळाले नसले, तरी देखील वास्तविक प्रमुख किंवा वास्तविक सत्ता किंवा वास्तविक पॉवर किंवा वास्तविक अंमलबजावणी करण्याचं काम ज्या व्यक्तीकडे आहे त्याला आपण डे फॅक्टो असं म्हणत असतो. म्हणून भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, तर आपले प्रेसिडेंट जे आहेत त्यांना डे ज्युअर असं म्हटलं जातं आणि आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत त्यांना म्हटलं जातं डे फॅक्टो. ओके, ऑलराईट. आता कळलं असेल डे ज्युअर म्हणजे काय? कायद्यानुसार आणि डे फॅक्टो म्हणजे काय? वास्तविक जी फॅक्ट असेल त्यानुसार. त्यानंतर आणखी एक शब्द होता मित्रांनो जो आपण पाहिला असेल, पर कॅपिटा. पर कॅपिटा हा पण एक फॉरेन वर्ड आहे आणि पर कॅपिटा या शब्दाचा अर्थ होतो प्रति व्यक्ती, पर हेड ज्याला आपण म्हणतो. प्रति व्यक्ती म्हणतो किंवा पर हेड ज्याला आपण म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणणार? पर हेड ज्याला आपण म्हणत असतो. कॅपिटा म्हणजे काय? हेड आणि पर कॅपिटा पर हेड आपण म्हणू शकतो. त्यानंतर आणखी एक शब्द आहे पर आणि त्यानंतर आहे से. पर से या शब्दाचा अर्थ होतो स्वतःमध्ये. पर से या शब्दाचा अर्थ होतो स्वतःमध्ये. ओके, इन सेल्फ आपण ज्याला म्हणू शकतो. इन सेल्फ ज्याला आपण म्हणतो की स्वतःमध्ये, त्याला आपण काय म्हणत असतो? पर से असं म्हणत असतो. त्यानंतर बघा स्टेटस को हा पण एक शब्द लक्षात ठेवायचा आहे. स्टेटस को. स्टेटस को या शब्दाचा अर्थ होतो ॲज इट इज. ॲज इट इज. स्टेटस को म्हणजे काय? ॲज इट इज. जसं आहे तसं. जसं आहे तसं. ॲज इट इज. जैसे थे. जसे आहे तसे. जसे आहे तसे. जैसे थे आपण म्हणतो ना, जसं आहे तसंच आहे. त्याला आपण म्हणतो स्टेटस को ॲज इट इज. ओके. चलो. मग आता बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न एक विचारलेला आहे. द मीटिंग वॉज अरेंज्ड ऑन अँड ब्लँक बेसिस अँड डिसिजन्स वर टेकन ब्लँक. आता जी मीटिंग आहे ती कोणत्यातरी बेसिसवर अरेंज करण्यात आलेली होती. तर मीटिंग मीटिंग वॉज अरेंज करण्यात आली ऑन ऑन कुठला तरी एक बेस आहे त्या बेसवर अरेंज करण्यात आली होती. मग मीटिंग जी आहे ती तात्पुरत्या बेसिसवर अरेंज करण्यात आली होती असं आपण म्हणणार का? असं आपण म्हणू शकतो की तात्पुरत्या बेसवर मीटिंग अरेंज करण्यात आली होती. परसे म्हणजे काय? स्वतःमध्ये. स्वतःमध्ये बेसिसवर मीटिंग अरेंज करण्यात आली होती असं आपण म्हणू शकतो का? नाही. साइन डाय. साइन डाय या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? या ठिकाणी बघा लक्षात घ्या. साइन डाय. साइन डाय या शब्दाचा अर्थ होतो ऍडजंट करणे. ऍडजंट. साइन डाय या शब्दाचा अर्थ होतो ऍडजंट, परंतु याला आपण म्हणू शकतो विदाऊट डेट. कोणतीही पूर्व डेट न देता म्हणजे कुठल्याही प्रकारची तारीख न देता एखादी गोष्ट स्थगित करणे त्याला आपण साइन डाय असं म्हणतो. बऱ्याचदा काही गोष्टी अशा असतात, काही परिपत्रक असे निघतात की त्यामध्ये सांगितलं जातं की यथावकाश तुम्हाला तारीख, दिनांक संकेतस्थळावर कळविली जाईल. म्हणजे यथावकाश, तारीख, दिनांक संकेतस्थळावर कळविली जाईल. तोपर्यंत हे स्थगित करण्यात येत आहे. म्हणजे जेव्हा काही एखादी गोष्ट स्थगित केली जात असेल, ॲडजंट केली जात असेल, परंतु ते पुन्हा केव्हा होईल याबद्दल काही माहिती नाही. तारीखच कळवली जात नाहीये. तारीख नंतर कळवली जाईल असं सांगितलं जातंय. या पूर्ण परिस्थितीला आपण साइन डाय असं म्हणत असतो. द मीटिंग वॉज अरेंज. इथे तर मीटिंग अरेंज करण्यात आली होती. इथे तर मीटिंग अरेंज करण्यात आली होती आणि ॲडजंटचा विषय येऊ शकत नाही. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते कॅन्सल होईल. डे ज्युअर म्हणजे काय? कायद्यानुसार. कायद्यानुसारच्या बेसिसवर मीटिंग अरेंज करण्यात आली होती असं येणार नाही. म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा अँड डिसिजन्स वर टेकन इन कॅमेरा. इन कॅमेरा म्हणजे काय मित्रांनो? गुप्तपणे. इन कॅमेरा म्हणजे काय? इन कॅमेरा म्हणजे गुप्तपणे.
इन कॅमेरा म्हणजे काय? सिक्रेटली ज्याला आपण म्हणतो. इन कॅमेरा म्हणजे काय? सिक्रेटली ज्याला आपण गुप्तपणे किंवा स्टेल्थीली असं म्हणत असतो. की सिक्रेटली डिसिजन्स जे आहे ते घेतले गेले. द मीटिंग वॉज अरेंज ऑन ॲन ॲड हॉक बेसिस. तात्पुरत्या बेसिसवर मीटिंग अरेंज करण्यात आली होती. आणि डिसिजन्स जे आहेत ते कसे घेण्यात आले होते? इन कॅमेरा घेण्यात आले होते म्हणजे गुप्तपणे घेण्यात आलेले होते. ओके. सो या ठिकाणी आपला ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. आपला ऑनलाईन कोर्स आहे मित्रांनो. टी-सी-एस, आय-बी-पी-एस, एम-पी-एस-सी तिघं पॅटर्ननुसार आहे. तिघही पॅटर्न्सनुसार जे फोल्डर्स आहेत ते वेगवेगळे आहेत. म्हणजे परीक्षा कोणत्याही पॅटर्ननुसार झाली तरी तुम्हाला अडचण येणार नाही. ₹499 फीजमध्ये उपलब्ध आहे. 6 महिन्यांची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड व्ह्यूज असतील. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही जॉइन करू शकतात. सोबतच तुम्हाला हे सांगू इच्छितो, की हा कोर्स जॉइन केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही कोर्सला जॉइन करण्याची गरज पडणार नाही. इतकं चांगल्या आणि सुसूत्रित पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ग्रामर आणि व्होकॅब्युलरी जी आहे ती एक्सप्लेन करून दिलेली आहे. त्यामुळे अवश्य या कोर्सचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे. आता बघा पुढे काय दिलेलं आहे? द जज डिसाइडेड द केस ब्लँक अँड द हिअरिंग वॉज कंडक्टेड ब्लँक. आता या ठिकाणी जज म्हटलेले आहे. जज न्यायाधीश. न्यायाधीशांनी डिसाईड केलेली आहे द केस. आता न्यायाधीशांनी जी केस डिसाईड केली ती कशी आहे? स्वतःमध्ये डिसाईड केली का? स्वतःमध्ये. परसे म्हणजे काय? स्वतःमध्ये. आत्ताच आपण पाहिलं. तो स्वतःमध्ये डिसाईड केली असं आपण म्हणू शकत नाही. एक्स पार्ट. एक्स पार्ट डिसाईड केले. अजून आपल्याला एक्स पार्ट माहिती नाहीये. डी फॅक्टो वास्तविक त्यांनी डिसाईड केली का? सो वास्तविक करा का डे ज्युअर करा? या ठिकाणी काही संबंध येत नाही. कारण डिसाईड जर त्यांनी केलेलं आहे तर इथे डे ज्युअर आणि डे फॅक्टो काही येणार नाही. आणि हा अल्टा वायर्स आहे. अल्टा वायर्स म्हणजे काय मित्रांनो? याचा अर्थ होतो अधिकारक क्षेत्राबाहेर. आता आपण एक-एक शब्दांना जे आहे या ठिकाणी डिस्कस करूया. बघा पहिला शब्द परसे तर झालेला आहे तरी पण तुम्हाला लिहून देतो. परसे. परसे या शब्दाचा अर्थ होतो सेल्फ स्वतःमध्ये. स्वतःमध्ये, सेल्फमध्ये असं लिहून देतो. पुढचा शब्द दिलेला आहे व्हाईस वर्सा. हा पण शब्द आपण बऱ्याच वेळेस ऐकत असतो. व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा या शब्दाचा अर्थ होतो अगदी उलट. ओके. व्हाईस वर्सा या शब्दाचा अर्थ होतो अगदी उलट. म्हणजे 1-2 लिहिलं तर 2-1 हे काय होईल? त्याचं उलट क्रम होईल. सो व्हाईस वर्सा म्हणजे काय? उलट क्रम ज्याला आहे आपण म्हणू शकतो. उलट-सुलट क्रम असं त्याला म्हणता येईल. पुढचा जो शब्द आहे एक्स पार्ट. एक्स पार्ट या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो बायस्ड. एक्स पार्ट या शब्दाचा अर्थ काय होतो? बायस्ड. बायस्ड म्हणजे काय? पक्षपाती. बायस्ड म्हणजे काय? पक्षपाती. मग हे होऊ शकतं की जजने डिसाईड केलेली आहे केस कशा पद्धतीने? पक्षपात पद्धतीने. त्यानंतर आहे डे फॅक्टो. डे फॅक्टो तर झालेला आहे. पुढचा आहे अल्ट्रा वायर्स. अल्ट्रा वायर्स. व्हायरस नाहीये हा, वायर्स आहे. व्हायरस असतं तर इथे यू असता. इथे वायर्स आहे. ओके. अल्ट्रा वायर्स. अल्ट्रा वायर्स अशा पद्धतीने याला बोललं जाईल. याचा अर्थ होतो आउट ऑफ ज्युरिस्डिक्शन, अधिकार क्षेत्राबाहेर. याचा अर्थ होतो अधिकार क्षेत्राबाहेर. याचा अर्थ होतो अधिकार क्षेत्राबाहेर आउट ऑफ ज्युरिस्डिक्शन. आउट ऑफ ज्युरिस्डिक्शन. आउट ऑफ ज्युरिस्डिक्शन. सो अधिकार क्षेत्राबाहेर त्याला आपण काय म्हणतो? त्याला काय म्हणत असतो आपण? अल्ट्रा वायर्स असं म्हणत असतो. तर बघा जजने जी केस डिसाईड केली ती पक्षपाती पण असू शकते आणि त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरची पण असू शकते. अँड द हिअरिंग वॉज कंडक्टेड. आणि जी हिअरिंग कंडक्ट करण्यात आली होती ती गुप्तपणे करण्यात आली होती. प्रति व्यक्ती करण्यात आली होती. आता हिअरिंग जी कंडक्ट करण्यात आली, सुनावणी जी कंडक्ट करण्यात आली होती ती प्रति व्यक्ती सुनावणी करणं शक्य नाहीये आणि म्हणून ऑप्शन डी जे आहे त्या ठिकाणी काय होईल? कॅन्सल होईल. इन कॅमेरा. इन कॅमेराचा अर्थ आता आपण पाहिलेला आहे की इन कॅमेरा म्हणजे काय? गुप्तपणे. सो द जज डिसाइडेड द केस एक्स पार्ट. जजने जी केस जी डिसाईड केली ती पक्षपातपूर्ण डिसाईड केली. म्हणजे पक्षपातपूर्ण त्यांनी निर्णय घेतला. आणि जी हिअरिंग कंडक्ट करण्यात आली होती ही हिअरिंग कशी कंडक्ट करण्यात आली होती? गुप्तपणे, सिक्रेटली इन कॅमेरा. त्याला आपण म्हणू शकतो. म्हणून ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर होईल. बाकीचे सगळे ऑप्शन्स कशी कॅन्सल झाली हे तुम्हाला कळालं असेल. परसे म्हणजे काय? स्वतःमध्ये. व्हाईस वर्सा म्हणजे काय? उलट-सुलट. एक्स पार्ट म्हणजे काय? पक्षपात, बायस ज्याला पार्शल आपण म्हणतो. इन कॅमेरा म्हणजे काय? सिक्रेट, गुप्तपणे. डे फॅक्टो म्हणजे काय? वास्तविक ज्याला आपण म्हणतो. ॲड हॉक म्हणजे जे तात्पुरतं असेल. अल्ट्रा वायरस म्हणजे काय? अधिकार क्षेत्राबाहेर. आणि पर कॅपिटा म्हणजे काय? प्रति. ओके. चलो पुढे बघा. पुढे आहे एक्स ऑफिशियो. या सगळ्या शब्दांना आपण डिस्कस करूया. मग तुम्हाला या ठिकाणी आपल्याला जो उत्तर आहे ते प्रॉपरली देता येईल. पहिला शब्द या ठिकाणी दिलेला आहे एक्स ऑफिशियो. एक्स ऑफिशियो या शब्दाचा अर्थ होतो पदावर असताना किंवा पदावर, ज्याला आपण म्हणतो पोस्ट. ज्याला आपण काय म्हणतो? पोस्ट. एखाद्या व्यक्तीची काही पोस्ट असेल, एखादा व्यक्ती एखाद्या पदावर असेल त्याला आपण काय म्हणतो? एक्स ऑफिशियो असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे इन टोटो म्हणा किंवा इन टोटो म्हणा. याचा अर्थ होतो कंप्लीटली, पूर्णतः. आणि ऑलरेडी हा शब्द आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे.
पुढचा शब्द आहे मित्रांनो ॲडहॉक. ॲडहॉकचंही आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. ॲडहॉक म्हणजे काय? तर ॲडहॉक म्हणजे टेम्पररी. ॲडहॉक म्हणजे काय मित्रांनो? टेम्पररी. त्यानंतर आहे पर कॅपिटा. पर कॅपिटा आता झालेला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आपण इकॉनॉमिक्समध्ये पर कॅपिटा यूज करत असतो. साइन डाय. साइन डाय म्हणजे काय मित्रांनो? आताच झालेला आहे. चला आठवण्याचा प्रयत्न करा. एखादी गोष्ट जी आपण ॲडजन करतो, कोणीतरी ॲडजन करतो. ॲडजन आणि विदाऊट डेट ज्याला आपण म्हणतो. कोणतीही डेट न देता विदाऊट अनाउन्सिंग एनी डेट एखादी गोष्ट जर ॲडजन पुढे ढकलली जाते त्याला आपण साइन डाय असं म्हणतो. पर से म्हणजे स्वतःमध्ये ऑलरेडी झालेला आहे. डेजर म्हणजे कायद्यानुसार आणि ॲड लिबिटम. ॲड लिबिटम हा महत्त्वाचा शब्द आहे. ॲड लिबिटम. ॲड लिबिटम या शब्दाचा अर्थ होतो लिबर्टी, स्वातंत्र्य, फ्रीडम ज्याला आपण म्हणतो स्वातंत्र्य किंवा ज्याला आपण स्वायत्तता असं म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो स्वातंत्र्य किंवा स्वायत्तता असं म्हणत असतो. त्याला लिबर्टी म्हटलं जातं. त्याला ॲड लिबिटम असं म्हटलं जातं मित्रांनो. मग बघा द चेअरमन अटेंडेड द मीटिंग. चेअरमनने मीटिंग अटेंड केली. एक्स ऑफिशियो पदावर असताना चेअरमनने मीटिंग जी आहे ती अटेंड केली असं म्हणू शकतो. चेअरमनने तात्पुरती मीटिंग तात्पुरती असते का? तर यस असू शकते. चला पुढे बघा. साइन डाय अटेंड केली. बघा इथे चेअरमॅनने अटेंड केली. अटेंड केली तर ॲडजनचा, कॅन्सलचा संबंध येत नाही म्हणून साइन डाय येणार नाही आणि डी जोर कायद्यानुसार पण येणार नाही म्हणून ऑप्शन सी, ऑप्शन डी काय होतील? कॅन्सल होतील. अँड द प्रपोजल वॉज एक्सेप्टेड. आणि जे प्रपोजल आहे ते प्रपोजल एक्सेप्ट करण्यात आलं. मग हे प्रपोजल कसं एक्सेप्ट करण्यात आलं? तर हे प्रपोजल पर कॅपिटा एक्सेप्ट करण्यात आलं का? प्रति व्यक्ती एक्सेप्ट करण्यात आलं का? तर प्रति व्यक्ती एक्सेप्टेशन तर होऊ शकत नाही आणि म्हणून कॅन्सल करा. बी ऑप्शन ए आपला करेक्ट आन्सर होईल. इन टोटो किंवा इन टू टू म्हणा. इन टोटो म्हणजे काय? कम्प्लिटली. आणि जे प्रपोजल आहे ते कम्प्लिटली पूर्णतः एक्सेप्ट करण्यात आलं आणि मग ही चेअरमनने जी मीटिंग अटेंड केलेली आहे ही कशी? पदावर असताना. म्हणून याला म्हणणार आपण एक्स ऑफिशियो अँड द प्रपोजल वॉज एक्सेप्टेड इन टोटो. द चेअरमॅन अटेंडेड द मीटिंग. चेअरमॅनने मीटिंग अटेंड केली. एक्स ऑफिशियो पदावर असताना अँड द प्रपोजल आणि प्रपोजल जे आहे ते पूर्णतः एक्सेप्ट करण्यात आलं इन टोटो. अशा पद्धतीने आपल्या या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे. बघा प्रश्न तुम्हाला सोडवता येत असेल नसेल याबद्दल चिंता करू नका. प्रश्न सोडवण्यामुळे आपले इतके शब्द जे आहेत फॉरेन वर्ड्स लक्षात राहतात किंवा यांना आपण समजून घेतोय, डिस्कस करतोय, चर्चा करतोय. हे फार आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला तोंडी 10 जरी फॉरेन वर्ड्स लिहिता आले तरी आपल्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, अचिव्हमेंट असणार. आणि सर्वचे सर्व शब्द आले तर बापरे! तुमची मेमरी फार छान आहे. पुढे बघा द डिसिजन वॉज टेकन ब्लँक बेस्ड ऑन फॅक्ट नॉट अझम्पशन. की जे डिसिजन घेण्यात आलेलं आहे ते फॅक्टवर घेण्यात आलेलं आहे. बघा बेस्ड ऑन फॅक्ट म्हटलेलं आहे. म्हणजे वास्तविकतेवर डिसिजन घेण्यात आले. जी वास्तविकता आहे त्या वास्तविकतेला धरून, त्या वास्तविकतेला बेस मानून, त्या वास्तविकतेच्या बेसिसवर या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे? डिसिजन घेण्यात आलेली आहे किंवा डिसिजन घेण्यात आली. मग अप्रायर आहे. आधीच माहिती होतं असं आपण म्हणू शकतो का? नाही. डे फॅक्टो म्हणजे काय? द डिसिजन वॉज टेकन डी फॅक्टो बेस्ड ऑन फॅक्ट. द डिसिजन वॉज टेकन डे फॅक्टो. वास्तविकतः डिसिजन जी घेण्यात आलेली आहे ती आपण म्हणू शकतो. टेम्पररी म्हणू शकतो का? की टेम्पररी डिसिजन घेण्यात आलेली आहे? अजिबात नाही. व्यक्तीमध्ये घेण्यात आलेली आहे असं म्हणता येईल का? नाही. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे नॉट अझम्पशन. अझम्पशन म्हणजे काय मित्रांनो? की आधीच आपण काहीतरी पूर्वग्रह असणे त्याला आपण अझम्पशन म्हणतो. की आधीच आपल्याला काहीतरी आपण तर्क लावून ठेवलेला आहे, लॉजिक लावून ठेवलेलं आहे, अझ्युम करून ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारची आपल्याला माहिती नाही. फक्त आपण अझ्युम करतोय. अझ्युम करतोय म्हणजे आपण त्या ठिकाणी डे फॅक्टो करतोय का? नाही. अझ्युम करतोय म्हणजे काहीतरी आपल्याला आधीच माहिती आहे. सो बघा द डिसिजन वॉज टेकन डे फॅक्टो. डिसिजन कसं घेतलं गेलं? वास्तविक घेतलं गेलेलं आहे. बेस्ड ऑन फॅक्ट्स. फॅक्ट्सच्या बेसवर वास्तविक डिसिजन घेण्यात आलेला आहे. नॉट ए प्रायर अझम्पशन. कुठल्याही आधीच माहिती असलेल्या अझम्पशनवर डिसिजन घेतलं गेलं नाही. असं या सेंटेन्सचा या ठिकाणी अर्थ होत आहे. मग बघा प्रायर म्हणजे आधीच माहिती असणे, डे फॅक्टो म्हणजे वास्तविक. डे फॅक्टो म्हणजे वास्तविक, प्रायर म्हणजे आधीच माहिती असणे हे आपलं उत्तर होईल. ॲडहॉक म्हणजे तात्पुरते, पर कॅपिटा म्हणजे प्रतिव्यक्ती, पर से म्हणजे स्वतःमध्ये, इंटू टू याचा अर्थ काय होणार? कंप्लिटली होणार. ऑलराईट बघा पुढे. द टॅक्स इज कॅल्क्युलेटेड ब्लँक अँड द स्कीम वॉज इंट्रोड्यूस्ड फॉर द पर्पज. बघा आता या ठिकाणी अनेक शब्द आहेत. बघा पहिला शब्द आहे ॲड लिबिटम. हा ॲड लिबिटम तर ऑलरेडी आपण घेतलेला आहे. ॲड लिबिटम या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? ॲड लिबिटम या शब्दाचा अर्थ होतो लिबर्टी. ॲड लिबिटम या शब्दाचा अर्थ काय होतो? लिबर्टी. आता बघा प्रत्येक शब्द मी या ठिकाणी लिहून देतोय तुम्हाला. लिहिण्यामध्ये माझाही वेळ जातोय, परंतु वेळ गेला तरी चालतोय कारण यामुळे आपली ही शब्द जी आहे ती वारंवार लिहिली पण जातात आणि वारंवार लिहिल्याने, बोलल्याने ही शब्द आपली चांगली लक्षात राहतात, दीर्घकाळपर्यंत लक्षात राहतात. नाहीतर हे डिजिटल बोर्डवर सगळं आधीच टाइप पण करून येता येतं. आता हे जे प्रश्न जर या ठिकाणी टाइप करता आलेली आहे,
तर ही सर्वची सर्व शब्द एका टेबलमध्ये, एका कॉलममध्ये या ठिकाणी लिहिण्यात आली असती आणि साइडला त्याचे मीनिंग्स पण लिहून दिले असते. मराठी मीनिंग्स आणि इंग्लिश मीनिंग्स पण लिहून दिले असते. तर लेक्चर आपलं लवकर संपलं असतं. परंतु लेक्चर आपल्याला लवकर संपवायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, प्रत्येक शब्द ना शब्द व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्यामुळे हे एवढं लिखाण स्वतःहून करावं लागेल मित्रांनो. त्याला बोरिंग अजिबात समजू नका. सो मग पुढे बघा पर से. पर से म्हणजे काय? प्रति व्यक्ती. पर कॅपिटा. पर से म्हणजे काय? स्वतःमध्ये. पर कॅपिटा म्हणजे प्रति व्यक्ती. ॲड हॉक म्हणजे तात्पुरतं. ॲड हॉक म्हणजे तात्पुरतं. साइन डाय म्हणजे ॲडजंट करणे विथआऊट डेट. इन टू टू म्हणजे कंप्लीटली. इथे एक शब्द आहे ॲड व्हॉलरम. हा शब्द जो आहे VALOREM याचा अर्थ होतो व्हॅल्यूनुसार. याचा अर्थ होतो व्हॅल्यू. याचा अर्थ होतो किंमतीनुसार. याचा अर्थ होतो किमतीनुसार. बघा हा एक टॅक्सचा प्रकार आहे. भारतीय टॅक्स सिस्टीममध्ये काही ठिकाणी असा टॅक्स घेतला जातो की नेमकी व्हॅल्यू किती आहे त्या व्हॅल्यूवर टॅक्स घेतला जातो. सो व्हॅल्यू जर वाढत जाईल तर टॅक्स पण त्यावर कसा होत जाईल? वाढतच जाईल. म्हणजे व्हॅल्यूनुसार. व्हॅल्यूनुसार टॅक्स घेतला जातो. त्याला आपण ॲड व्हॉलरम असं म्हणत असतो. आणि ॲड व्हॉलरम काय? टॅक्सचा एक ॲड व्हॉलरम हा एक शब्द आहे. तो तुम्ही कुठे यूज करू शकता. टॅक्सचा एक प्रकार कसा आहे, की जो व्हॅल्यूनुसार टॅक्स लावला जातो म्हणून त्याला ॲड व्हॉलरम टॅक्स असं म्हटलं. आता इकॉनॉमिक्समध्ये आपण हा यूज करतो. जो टॅक्स म्हटलेला आहे, द टॅक्स इज कॅल्क्युलेटेड. जो टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो तो व्हॅल्यूनुसार कॅल्क्युलेट केला जाईल की लिबर्टीनुसार कॅल्क्युलेट केला जाईल, की पर कॅपिटा प्रति व्यक्तीनुसार कॅल्क्युलेट केला जाईल, की कम्प्लिटली कॅल्क्युलेट केला जाईल? नाही. व्हॅल्यूनुसार टॅक्स जो आहे तो कॅल्क्युलेट केला जात आहे. अँड सो या ठिकाणी आपण म्हणणार ॲड व्हॉलरम. या ठिकाणी आपण काय म्हणणार? ॲड व्हॉलरम. द स्कीम वॉज इंट्रोड्युस्ड फॉर धिस पर्पज. आणि म्हणून या पर्पजसाठी ही स्कीम जी आहे इंट्रोड्यूस करण्यात आली. मग बघा या ठिकाणी जर पर कॅपिटा आहे, इथे ॲड व्हॉलरम आहे, तर ॲड हॉक इथे पण आहे, ॲड हॉक इथे पण आहे. मग ॲड हॉकच आपलं बरोबर होणार, कारण तात्पुरत्या स्वरूपाने हा जो पर्पज आहे किंवा ही जी स्कीम आहे ही इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे तात्पुरत्या स्वरूपाने. ऑल राईट, क्लिअर आहे सगळ्यांना? मग बघा पुढे आणखी. द लॉ एक्झिस्ट ब्लँक बट नॉट इन प्रॅक्टिस. हा जो लॉ एक्झिस्ट करतोय तर लॉ लिखित कायद्यानुसार एक्झिस्ट करतोय, परंतु वास्तविकतेमध्ये तो कायदा इम्प्लिमेंट नाहीये किंवा तो कायदा नाहीये असं आपण म्हणू शकतो. सो द लॉ एक्झिस्ट डी जीओवर. लॉ कसा एक्झिस्ट करतोय? कायद्यानुसार एक्झिस्ट करतोय, परंतु प्रॅक्टिसमध्ये नाहीये, अंमलबजावणीमध्ये नाहीये, फॅक्टमध्ये नाहीये. म्हणून याला आपण काय म्हणणार? हा कसा आहे? डे फॅक्टो आहे. द लॉ वॉज किंवा द लॉ एक्झिस्ट. लॉ एक्झिस्ट करतोय कशा पद्धतीने? डी म्हणजे कायद्यानुसार तर लॉ आहे. ओके, कॉन्स्टिट्यूशन नुसार किंवा एखादा कायदा असेल तर कायद्यानुसार ती तरतूद आहे. परंतु प्रॅक्टिसची जेव्हा अंमलबजावणीची वेळ जेव्हा येते तेव्हा ते काय आहे? ते डिफॅक्टो नाहीये. ते प्रॅक्टिकल नाहीये असं आपण म्हणतोय. सो पहिला शब्द डिज्युअर आणि दुसरा शब्द डे फॅक्टो म्हणून ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर होईल. डे फॅक्टो एक्झिस्ट करतो, वास्तविक एक्झिस्ट करतो आणि कायद्यानुसार. बघा इथे प्रॅक्टिस असल्यामुळे डिज्युअर तर आपण घेऊ शकत नाही. म्हणून ऑप्शन ए आपलं कॅन्सल होईल. बघा ॲड हॉक तात्पुरता एक्झिस्ट करतो आणि पर से स्वतःमध्ये. इन प्रॅक्टिसच्या स्वतःमध्ये एक्झिस्ट करतो असं होणार नाही. प्रॅक्टिसमध्ये स्वतः एक्झिस्ट करतो असं होऊ शकत नाही. द लॉ एक्झिस्ट पर कॅपिटा. प्रति व्यक्ती लॉ एक्झिस्ट करतो आणि इन प्रॅक्टिसमध्ये पण तो व्हाईस वर्सा, तर हे होणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. सो डी फॅक्टो म्हणजे फॅक्ट वास्तविक, डिज्युअर म्हणजे कायद्यानुसार, डिज्युअर म्हणजे कायद्यानुसार, डी फॅक्टो म्हणजे वास्तविक, ॲड हॉक म्हणजे तात्पुरतं, पर से म्हणजे काय? स्वतःमध्ये, पर कॅपिटा म्हणजे प्रति व्यक्ती आणि व्हाईस वर्सा म्हणजे काय? उलट सुलट. ओके, आणखी बघा. द सेशन वॉज पोस्टपोन ब्लँक अँड द ऑर्डर रिमेन्स. सेशन जे आहे ते पोस्टपोन करण्यात आलेलं आहे. एखादी गोष्ट पोस्टपोन करण्यात येते तेव्हा त्याची पुढे तारीख कळवली जाते, परंतु त्या ठिकाणी तारीख कळवली गेलेली आहे का? नाही. म्हणजे आपण कोणता शब्द यूज करणार? साइन डाय. सो बघा साइन डाय कुठे आहे? ऑप्शन ए मध्ये आहे. पर से म्हणजे स्वतःमध्ये, इन टोटो कंप्लिटली, डे फॅक्टो वास्तविक येणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा शब्द बघा स्टेटस को. स्टेटस को या शब्दाचा अर्थ होतो ॲज इट इज. स्टेटस को या शब्दाचा अर्थ होतो ॲज इट इज, जसं आहे तसं. ॲज इट इज, जसे आहे तसे. स्टेटस को, जसे आहे तसे. एखादी गोष्ट जशी आहे तशीच असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्टेटस को. एखादे वेळापत्रक दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये काहीच बदल झालेले नाहीये, ॲज इट इज आहे, तर त्याला आपण काय म्हणणार? स्टेटस को. त्याला आपण काय म्हणणार? स्टेटस कसा आहे? को आहे. त्यानंतर आणखी एक बघा, फप्पास. FAUX, फप्पास या शब्दाचा अर्थ होतो चूक किंवा त्रुटी. या शब्दाचा अर्थ होतो चूक किंवा त्रुटी. त्यानंतर होतो एप्सो फॅक्टो. त्यानंतर आहे एप्सो फॅक्टो. एप्सो फॅक्टो या शब्दाचा अर्थ होतो ऍक्सिडेंटली, ऑटोमॅटिकली, अचानक. ऑटोमॅटिकली. ऑटोमॅटिकली जे होणार आहे त्याला आपण काय म्हणतो? एप्सो फॅक्टो असं म्हणत असतो. ओके, सो बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? सेशन वॉज पोस्टपोन आणि कुठली पूर्व तारीख न देता, आज कधी होईल त्याची तारीख न देता त्याला साइन डाय म्हटलं जातं. आणि द ऑर्डर रिमेन्स, मग त्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या जशाच्या तशा आहेत, त्या स्टेटस को आहेत. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणखी बघा कुठली शब्द आहे? ॲड हॉक म्हणजे काय मित्रांनो? तात्पुरतं. ॲड लिबिटम म्हणजे काय? लिबर्टी.
पर कॅपिटा प्रति व्यक्ती, इन टोटो कम्प्लिटली, de jure म्हणजे कायद्यानुसार, de facto म्हणजे वास्तविक, signed आहे म्हणजे कोणतीही तारीख न देता पोस्टपोन करणे, आणि per se म्हणजे काय, स्वतःमध्ये. मग बघा, द मॅनेजर कॅन मेक डिसिजन्स, मॅनेजर जो आहे तो डिसिजन्स घेऊ शकतो. ऍड हॉक, तात्पुरते डिसिजन घेऊ शकतो का मॅनेजर? तात्पुरते डिसिजन घेतले जाऊ शकतात. पर कॅपिटा, प्रति व्यक्ती डिसिजन मॅनेजर घेऊ शकतो का? नाही. प्रति व्यक्ती संबंधी घेऊ शकतो, परंतु मॅनेजर डिसिजन घेतोय प्रति व्यक्ती, असा अर्थ होणार नाही. डेज्युअर, डेज्युअर म्हणजे आपण म्हणू शकतो की तो कायद्यानुसार डिसिजन घेतोय, तो लॉ नुसार डिसिजन घेऊ शकतो. द मॅनेजर कॅन मेक डिसिजन डेज्युअर, मॅनेजर जे आहे कायद्यानुसार लॉ नुसार डिसिजन घेऊ शकतो. द मॅनेजर कॅन मेक डिसिजन साइंड आहे, साइंड आहे येणार नाही. ऑप्शन सी किंवा ऑप्शन ए पैकी कोणतरी एक आन्सर आपलं फायनल आन्सर होईल. अँड यूज फंड्स, आणि मग जे फंड्स आहेत ते फंड्स कसे यूज करतोय, तर बघा या ठिकाणी ऍड हॉक डिसिजन घेतोय आणि पूर्ण लिबर्टीने, पूर्ण स्वातंत्र्याने फंड्सचा वापर करतोय. सो सेंटेन्स ए, ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं डी फॅक्टो, सो इथे डी ज्युअर आणि डी फॅक्टो जे आहेत ते फंड्स जे आहेत पूर्ण क्षमतेने तो या ठिकाणी यूज करतोय, हे या ठिकाणी होणार नाही. म्हणजे डी फॅक्टोमुळे हे कॅन्सल होईल. ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ऑल राईट, बघा पुढे. इथे बघा पर से म्हणजे काय, स्वतःमध्ये, इन टू म्हणजे काय, कम्प्लिटली, कम्प्लिटली स्वतःमध्ये, तात्पुरतं, ऍडजंट करणे, विदाउट डेट, वाईस वर्सा, उलट सुलट, पर कॅपिटा, हे सर्व शब्द आता आपल्याला माहिती आहे. आता प्रश्न बघा, द रिपोर्ट वॉज एक्सेप्टेड अँड द फाइंडिंग्स आर ट्रू. रिपोर्ट वॉज एक्सेप्टेड, रिपोर्ट जो आहे तो एक्सेप्ट केला गेला. रिपोर्ट वॉज स्वतःमध्ये एक्सेप्ट केला गेला असं होईल का? इन टू कम्प्लिटली एक्सेप्ट केला गेला होईल का? होईल. तात्पुरता एक्सेप्ट केला गेला होईल का? होईल. वाईस वर्सा, उलट सुलट, नाही होणार. ऑप्शन बी किंवा ऑप्शन सी पैकी कोणतं तरी एक उत्तर आपलं होईल. अँड द फाइंडिंग्स, आणि जे काही त्याच्यामध्ये मिळालं ते कसं आहे, ट्रू आहे. जे काही मिळालं ते कसं आहे, ट्रू आहे. मग हे ट्रू कसं आहे? पर से स्वतःमध्ये ट्रू आहे का? तर स्वतः इटसेल्फ ट्रू आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ट्रू आहे आणि पुढे म्हटलं साइंड आहे, पोस्टपोन, तो साइंड आहे या ठिकाणी संबंध येत नाहीये, म्हणून ऑप्शन सी ला कॅन्सल करा. ऑप्शन बी जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर होईल. द रिपोर्ट वॉज एक्सेप्टेड इन टोटो, जो रिपोर्ट आहे तो कम्प्लिटली एक्सेप्ट केला गेला. अँड द फाइंडिंग्स आर ट्रू, आणि यामध्ये परसे म्हटलंय, द फाइंडिंग्स आर ट्रू इन सेल्फ, इट सेल्फ आपण म्हणू शकतो की स्वतःमध्ये ज्या फाइंडिंग्स होत्या त्या कशा होत्या, खऱ्या होत्या, सत्य होत्या. पुढे बघा, द कंपनी ऍक्टेड ब्लँक अँड इट्स डिसिजन वॉज डिक्लेअर्ड बाय द कोर्ट. द कंपनी वॉज ऍक्टेड, आणि कोर्टद्वारा त्यांचे जे डिसिजन्स आहेत ते काहीतरी डिक्लेअर करण्यात आले. द कंपनी ऍक्टेड परसे, स्वतःमध्ये कंपनीने ऍक्ट केलं असं होईल का? नाही. द कंपनी ऍक्टेड अल्ट्रा व्हायरस, अल्ट्रा व्हायरस याचा अर्थ असा होतो मित्रांनो, आउट ऑफ ज्युरिडिक्शन. सो कंपनी तिच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर काम करू शकते, असं होऊ शकतं. द कंपनी ऍक्टेड डी फॅक्टो, वास्तविक कंपनीने काम केलं आणि इट्स डिसिजन वॉज डिक्लेअर्ड ऍट लिबिटम, आणि त्यांचे जे डिसिजन्स घेतले गेलेले आहेत ते कोर्टद्वारा लिबर्टी म्हणून डिक्लेअर करण्यात आलेले आहे, असं होणारच नाही. इन कॅमेरा आणि एक्सपार्ट, एक्सपार्ट म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणतो मित्रांनो, पार्शलिटी बायस. सो बघा आपल्याकडे डी पण आहे आणि आपल्याकडे बी पण आहे. सो आपण म्हणू शकतो द कंपनी ऍक्टेड आउट ऑफ ज्युरिस्डिक्शन अँड इट्स डिसिजन वर डिक्लेअर्ड बाय द आउट ऑफ ज्युरिस्डिक्शन बाय द कोर्ट. ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आन्सर होईल. इन कॅमेरा या ठिकाणी जरी आपण म्हटलं की द कंपनी ऍक्टेड सिक्रेटली अँड इट्स डिसिजन वॉज डिक्लेअर्ड एक्सपार्ट, तर मग हे या ठिकाणी येणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ओके, कारण इथे क्लिअरली कोर्टने डिक्लेअर केलेलं आहे, आणि डिक्लेअर काय केलेलं आहे की त्यांनी कसं काम केलेलं आहे, आउट ऑफ ज्युरिस्डिक्शन काम केलेलं आहे, आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन काम केलेलं आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपलं ऑप्शन बी जे आहे ते प्रॉपर फिट होत आहे. पुढे बघा, द अग्रीमेंट वॉज मेड ब्लँक अँड द बेनिफिट्स वर शेअर. आता हे अग्रीमेंट जे आहे हे तयार करण्यात आलं. मग हे अग्रीमेंट कसं तयार करण्यात आलं? पर कॅपिटा, प्रति व्यक्ती तयार करण्यात आलं, की तात्पुरतं अग्रीमेंट तयार करण्यात आलं, की स्वतःमध्ये अग्रीमेंट तयार करण्यात येणार नाही आणि साइंड अग्रीमेंट तयार करण्यात येणार नाही. एकतर प्रति व्यक्ती अग्रीमेंट करता येईल किंवा ऍड हॉक अग्रीमेंट तात्पुरतं करता येईल. प्रति व्यक्ती म्हणण्यापेक्षा तात्पुरतं अग्रीमेंट फार छान राहील, आणि म्हणून ऑप्शन बी ला आपण या ठिकाणी करेक्ट आन्सर म्हणून घेणार. आणखी पुढे रीड करा म्हणजे आपल्या आणखी लक्षात येईल. द अग्रीमेंट वॉज मेड ऍड हॉक, तात्पुरतं अग्रीमेंट बनवण्यात आलं, अँड द बेनिफिट्स वर शेअर्ड, आणि जे बेनिफिट्स आहेत, जे फायदे आहेत ते शेअर करण्यात आले, विभागण्यात आले. तात्पुरते विभागण्यात आले असं होणार नाही. पर कॅपिटा, प्रति व्यक्तीमध्ये पर हेड जे आहे त्या ठिकाणी विभागण्यात आले, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द कोर्ट हर्ड द केस, कोर्टने केस जी आहे ती ऐकली, किंवा कोर्टने जी केस आहे तिची सुनावणी केली. ब्लँक अँड पास जजमेंट, या ठिकाणी बघा कोर्टने काय केलेलं आहे, सुनावणी जी आहे ती केलेली आहे. मग ती बायस्ड केलेली आहे का? असू शकते. तात्पुरती केलेली आहे का? कोर्ट तात्पुरतं करणार नाही. डे फॅक्टो वास्तविक केलेली आहे का? वास्तविक साइंड आहे तर मुळेच होणार नाही. सो ए किंवा सी पैकी कोणतं तरी एक ऑप्शन आपलं उत्तर होऊ शकतं.
आणि जे जजमेंट पास केलेलं आहे अँड पास जजमेंट इन टोटो. सो पूर्णतः जजमेंट पास केलेलं आहे किंवा प्रति व्यक्ती जजमेंट पास केलेला आहे. तर प्रति व्यक्ती जजमेंट पास करता येणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. द कोर्ट हर्ड द केस एक्स पार्ट, की कोर्टने जी केस सुनावणी केलेली आहे ती बायस्ड पक्षपाती केलेली आहे अँड पास जजमेंट इन टोटो, आणि कम्प्लिटली जजमेंट जे आहे ते पास केलेलं आहे. ओके, पुढे बघा. द ऑफिसर अटेंडेड द मीटिंग, ऑफिसरने मीटिंग अटेंड केली. काय म्हणून? एक्स ऑफिशियो, पदावर असताना होऊ शकतं. प्रति व्यक्ती मीटिंग अटेंड केली किंवा साइन डाय मीटिंग अटेंड केली किंवा डीजोर कायद्यानुसार मीटिंग अटेंड केली हे म्हणू शकत नाही. चला आपण कायद्यानुसार अटेंड केली तरी आपण ऑप्शन डी ला करेक्ट मानूया. अँड हँडल द सिच्युएशन ॲड हॉक, आणि तात्पुरती सिच्युएशन जी आहे ती तात्पुरती त्याने हँडल केली. तात्पुरती सिच्युएशन जी आहे ते हँडल केली आणि सिच्युएशन उलट-पुलट हँडल केली असं म्हणता येईल का? नाही. ऑप्शन डी ला कॅन्सल करा. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. द ऑफिसर अटेंड द मीटिंग एक्स ऑफिशियो, पदावर असताना ऑफिसरने मीटिंग अटेंड केली अँड हँडल द सिच्युएशन ॲड हॉक, आणि तात्पुरती सिच्युएशन त्या ठिकाणी हँडल करण्याचं काम केलं. पुढे बघा, द रिझल्ट्स वर नोन, रिझल्ट्स माहिती होते. मग एखादी गोष्ट आधीच माहिती असेल तर आपण प्रायर या शब्दाचा वापर करतो. तात्पुरतं म्हणणार नाही, कम्प्लिटली म्हणणार नाही, साइन डाय म्हणणार नाही. अँड लेटर कन्फर्म, आणि नंतर कन्फर्म करण्यात आलं. अ पोस्टेरियर थ्रू एव्हिडन्स, एव्हिडन्स थ्रू, अनुभवानंतर ते काय करण्यात आलेलं आहे? कन्फर्म करण्यात आलेलं आहे. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, द प्लॅन वॉज रिजेक्टेड, जो प्लॅन आहे तो रिजेक्ट करण्यात आला. पर कॅपिटा, प्रति व्यक्ती रिजेक्ट करण्यात आला का? कम्प्लिटली रिजेक्ट करण्यात आला का? होऊ शकतो. पूर्ण लिबर्टीने होणार नाही, डिज्युअर होणार नाही. अँड अँड द सिस्टीम रिमेन्स, आणि मग सिस्टीम कशी राहिली? जशी आहे तशीच राहिली, म्हणून स्टेटस कोच बरोबर आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर. द प्लॅन वॉज रिजेक्टेड इन टोटो, प्लॅन पूर्णतः रिजेक्ट करण्यात आला. अँड द सिस्टीम, आणि मग जी सिस्टीम रिमेन जशीच तशी राहिली, म्हणून जशीची तशीसाठी स्टेटस को हा शब्द आपण यूज करत असतो. पुढे बघा, द कमिटी वर्क ब्लँक अँड कम्प्लिटेड द टास्क, कमिटीने कसं काम केलेलं आहे? तात्पुरतं काम केलेलं आहे का? येस, कमिटी वर्क, कमिटीने तात्पुरतं काम केलं. प्रति व्यक्ती काम केलं का? कमिटीने नाही. पर से, स्वतःमध्ये कमिटीने काम केलं का? वास्तविक काम केलं का? होऊ शकतं. अँड कम्प्लिटेड द टास्क, आणि हा टास्क जो आहे तो पूर्ण केलेला आहे इन टोटो कम्प्लिटली. सो ऑप्शन एज आपला करेक्ट आन्सर होईल. उलट-सुलट टास्क केला नाही आणि पूर्ण लिबर्टीने टास्क कंप्लीट केला असं म्हणता येणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द रूल इज व्हॅलिड, जो रूल आहे, जो कायदा आहे तो व्हॅलिड आहे. मग तो कसा असेल? कायद्यानुसार व्हॅलिड आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? डे ज्युअर म्हणणार, जे कायद्यानुसार असेल ते. रूल जो आहे तो व्हॅलिड आहे, परंतु ॲप्लिकेबल नाहीये, म्हणजे वास्तविक नाहीये, वास्तविकता त्याची नाहीये किंवा वास्तविकपणे त्याला आपल्याला अंमलात आणता येणार नाही, म्हणून ते डे फॅक्टो होणार. सो बट नॉट म्हटलेलं आहे, नॉट ॲप्लिकेबल म्हणजे ते काय आहे? वास्तविक आहे. आणि व्हॅलिड कसं आहे? लॉनुसार. व्हॅलिड कसं आहे? लॉनुसार. आणि जे लॉनुसार आहे त्याला आपण काय म्हणतो? डे ज्युअर. म्हणजे एखादी गोष्ट कायद्याने जरी लिहिली गेली असेल, परंतु ती अंमलात आणण्यासारखी नसेल, तर जे कायद्यात आहे त्याला डे ज्युअर, परंतु जे वास्तविक आहे त्याला आपण काय म्हणत असतो? त्याला आपण डे फॅक्टो असं म्हणत असतो. पुढे बघा, द पॉलिसी अप्लाइज ब्लँक अँड कॅन बी रिव्हर्स ब्लँक. आता इथे रिव्हर्स दिलेला आहे ना, रिव्हर्स केली जाऊ शकते. मग रिव्हर्ससाठी व्हाईस वर्सा हा शब्द आहे आपल्याकडे. तर बघा इकडे व्हाईस वर्सा आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. द पॉलिसी अप्लाइज पर से, पॉलिसीमध्ये जे काही आहे ते स्वतःसाठी पण अप्लाय आहे. अँड कॅन बी रिव्हर्स्ड व्हाईस वर्सा इफ नीडेड, आणि ते व्हाईस वर्सा यूज केली जाऊ शकते. तो तात्पुरती, साइन डाय, डी फॅक्टो या ठिकाणी कॅन्सल होतील. आता बघा पुढचा प्रश्न, द इन्कम वॉज डिस्ट्रीब्युटेड, जे इन्कम आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं. कम्प्लिटली करण्यात आलं, प्रति व्यक्ती डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं, लिबर्टी करण्यात आलं, साइन डाय करण्यात आलं, होणार नाही. कम्प्लिटली आणि पर कॅपिटा आपण म्हणू शकतो. अँड द डिसिजन वॉज टेकन, आणि जे डिसिजन घेतलं गेलं ते पर कॅपिटा घेतलं गेलं, प्रति व्यक्ती घेतलं गेलं, हे होणार नाही. डिसिजन प्रति व्यक्ती घेतलं गेलं असं होणार नाही. डिसिजन तात्पुरतं घेतलं गेलं असं होईल, आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. द इन्कम वॉज डिस्ट्रीब्युटेड पर कॅपिटा, प्रति व्यक्तीमध्ये इन्कम डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं. अँड द डिसिजन वॉज टेकन ॲड हॉक, आणि हे जे डिसिजन घेण्यात आलं ते तात्पुरतं घेण्यात आलं. ऑलराईट, पुढे बघा. हा आपला कोर्स आहे. या कोर्सबद्दल ऑलरेडी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपला कोर्स 499चा आहे. टी-सी-एस, आय-बी-पी-एस, एम-पी-एस-सी तिघही पॅटर्ननुसार आहे. कोणत्याही पॅटर्ननुसार परीक्षा झाली तरी आपल्याला त्या परीक्षेमध्ये चांगलं गबगबीत यश मिळालं पाहिजे, मार्क्स मिळाले पाहिजे. त्यासाठीच आपण हा कोर्स जो आहे तयार केलेला आहे. ₹499 फीज आहे. 6 महिन्यांची व्हॅलिडिटी असेल. अनलिमिटेड व्ह्यूज असतील. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी एस-के एज्युकेशन ॲप डाउनलोड करा आणि तिथून आपण या कोर्सला प्रवेश घेऊ शकता. आपला मराठीचा कोर्स देखील आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. त्यानंतर अशा प्रकारची नवनवीन शब्द आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो, म्हणून टेलिग्राम चॅनल इंग्लिश विथ सचिन कुमार जॉइन करा. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
संपूर्ण सर्व सेवेचा पण कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. सो या पद्धतीचे हे सर्व कोर्सेस आहेत. त्या कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात आणि अतिशय कमीत कमी फीजमध्ये हे सर्व कोर्सेस तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर या सर्व कोर्सेसचा आपण लाभ घ्यावा, फायदा घ्यावा आणि येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये चांगल्यात चांगले मार्क्स आपण मिळवावे आणि सिलेक्शन घ्यावं, ही सदिच्छा करतो आणि आपला आज लेक्चर इथेच थांबवतो. थँक सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद. जय भारत.